16-17 वर्ष झालेले मामांची 1 नंबरची पालखी नाशिक जिल्हा निफाड तालुका आणि निफाड तालुक्यात सारोळे म्हणून गाव आहे आणि त्या सारोळे गावामध्ये मुक्कामाल होती। त्या ठिकाणी भोसले काका म्हणून एक प्रगतशील बागायतदार आहेत। 40-50 एकर त्यांची द्राक्ष बाग असते आणि त्यावेळेलाही त्यांची 40 एकर द्राक्ष बाग होती आणि त्यांचा निघालेला त्या द्राक्षेचा बेदाणा अमेरिकेला ते पाठवत होते। ज्यावेळेला मामांची 1 नंबरची पालखी त्या सारोळे गावामध्ये गेली त्यावेळेला त्या भोसले काकाचा बेदाणा अमेरिकेला पाठवलेला होता। 16 कंटेनर बेदाणा त्यांनी पाठवलेला होता आणि त्या बेदाण्याची पट्टी आणण्यासाठी त्यांचा मुलगा गेल्यानंतर त्या आडत दुकानदारांनी 10 कंटेनर बेदाण्याची 10 लाख रुपयाची पट्टी त्यावेळेची त्या भोसले काकाच्या मुलाच्या हातात दिली आणि त्यांनी सांगितलं, तुमची पट्टी मिळाली का? त्या भोसले काकाच्या मुलांनी ती पट्टी वाचली आणि सांगितलं, मालक म्हणले 10 कंटेनर बेदाण्याची पट्टी मला भेटलेली, अजून 6 कंटेनर बेदाण्याची पट्टी माझी तुमच्याकडे शिल्लक आहे। त्यावेळेला त्या आडत दुकानदारांनी सांगितलं, माझ्या आडतीला जेवढा तुमचा माल आलेला आहे त्या मालाची सर्व रक्कम मी तुम्हाला दिलेली आहे। तो भोसले काकाचा मुलगा आला आणि आपल्या वडिलांना सांगितलं, 6 कंटेनर बेदाणा आपल्या चोरीला गेलेला आहे, 10 कंटेनर बेदाण्याची पट्टी आपल्याला भेटलेली आहे। परत एक वेळ मुलगा चौकशीसाठी गेला। त्यावेळेला त्या आडत दुकानदारांनी सांगितलं, माझ्या आडतीला जेवढा माल तुमचा आलेला आहे त्या मालाची मी सर्व रक्कम दिलेली आहे। तिसऱ्या वेळेला तो मुलगा चौकशीला परत गेला। त्यावेळेला त्या आडत दुकानदारांनी धमकी दिली, तुम्हाला सांगितले म्हणले मी जेवढा माझ्या आडतीला तुमचा माल आलेला आहे त्याची सर्व रक्कम तुम्हाला आम्ही दिलेली आहे आणि प्रत्येक वेळेला येऊन तुम्ही आम्हाला त्रास देताय, परत आला तर जिवंत जायचं नसेल तरी। मुलगा आला आणि आपल्या वडिलाला घरात सांगितलं, गेलेला माल चोरीला गेला, परत मी त्या आडतीला जाणार नाही, कारण मला त्या आडत दुकानदारांनी धमकी दिलेली आहे, परत आला तर जिवंत जायचं नसेल तरी। आणि त्याच वेळेला मामांची 1 नंबरची पालखी त्या सारोळा गावामध्ये मुक्कामाला होती। ते भोसले काका संध्याकाळी असेच आरतीला गेले आणि त्यांच्याही मनात हा विचार आला की आपणही आपल्या शेतात एक दिवस मामांच्या पालखीचा मुक्काम घेऊ। म्हणून ते भोसले काका कारभाराकडे गेले। त्यावेळेला 1 नंबर पालखीचे चेअरमन मामा म्हणून कारभार होते आदमापूर भागातले। कारभाराकडे भोसले काका गेल्याने सांगितलं, भोसले काका, कारभारी मामा माझ्या शेतात एक दिवसाचा तुमच्या ह्या लक्ष्मीचा मुक्काम पाहिजे। त्यावेळेला चेअरमन मामाने त्या भोसले काकांनी सांगितलं, नाव नोंद करा, ज्या दिवशी तुमचा नंबर येईल त्या दिवशी तुमच्या शेतात पालखी येईल। भोसले काकांनी नाव नोंद केले आणि 4थ्या-5व्या दिवशी त्या भोसले काकाच्या शेतात मामांच्या पालखीचा मुक्काम गेला। संध्याकाळची आरती झाली, महाप्रसाद झाला, सकाळची आरती झाली, महाप्रसाद झाला आणि त्या भोसले काकाच्या शेतातून दुसऱ्या ठिकाणी मुक्कामाला पालखी निघाली। त्यावेळेला पुजाऱ्यांनी त्या भोसले काकाला शेतमालकाला बोलवलं आणि पूजेसाठी नारळाने भंडारा दिला। मंडळी, ज्या वेळेला इथून पालखी पुढच्या मुक्कामाला जाते त्यावेळेला इथून शेतमालकाला पूजेसाठी आणि नारळाने भंडारा दिला जातो। त्याप्रमाणे भोसले काकांनी नारळाने भंडारा दिला। त्यावेळेला त्या भोसले काकांनी त्या पुजाऱ्याला विचारलं, अरे बाबा म्हणले, तिथे कोण काय बघतं का? माझी एक अडचण आहे। पुजारीने सांगितलं, मामा मी नवीन आहे, मला इथं काही माहित नाही, तुम्ही कारभारीशी जाऊन विचारा। भोसले काका कारभाराकडे गेले, चेअरमन मामाशी विचारलं, सांगितलं, कारभारी माझा 16 कंटेनर बेदाणा अमेरिकेला पाठवलेला आहे आणि त्यातल्या 10 कंटेनर बेदाण्याची पट्टी मला भेटलेली आहे, 6 कंटेनर बेदाणा चोरीला गेलेला आहे।
भोसले काकांनी चेअरमन मामासने कारभारीसने सांगितल्यानंतर चेअरमन मामाने सांगितलं, आमच्या पुजारी जो आता तुम्हाला भांडारा दिलेला आहे त्यातले एक चिमटभर भांड्याचे पोळ घेऊन तुम्ही आड दुकानदाराकडे जावा, तुमच्या नवसाला बाळमामा पावतो का नाही बघा. त्यावेळेला भोसले काकाने त्या चेअरमन मामासनी कारभारीने सांगितलं, 3 वेळा माझा मुलगा गेलेला आहे आणि तिसऱ्या वेळेला त्या आड दुकानदारांनी धमकी दिलेली आहे, परत आला तर जिवंत जायचं नसेल तरी. त्यावेळेला चेअरमन मामाने कारभारीने त्या भोसले काकाला सांगितलं, भोसले काका, जर का तुमचा या बाळमामा जर विश्वास असेल तर एक मुलगा नाही असं समजा आणि तुम्ही अमेरिकेला जाऊन या, बघून या. मंडळी, भोसले काका धाडसे आहेत. भोसले काकांनी भांडारा घेतला आणि संध्याकाळी आपल्या घरी गेल्यानंतर तिन्ही मुलासनी, भोसले काकाला 3 मुलं आहेत, तिन्ही मुलाशी जवळ बोलावून घेतला आणि सांगितलं, हा मी बाळमामाच्या पालखीनं बाळमामाचा भांडारा आणलेला आहे आणि हा भांडारा घेऊन अमेरिकेला कोण जाणार आहे आणि तुम्ही तिघापैकी कोण जात नसेल तर मी जाणार आहे. 3 वेळा जो मुलगा गेला त्याच मुलानं वल्लासने सांगितलं, मी जाणार आहे म्हणून. तो मामांचा भांडारा घेतला आणि अमेरिकेत गेला. ज्या आडतीला माल पाठवलेला होता त्या आड दुकानासमोर गेल्यानंतर ते आड दुकानदार आपल्या रूम मध्ये बसलेले होते, पण खिडकीतूनच त्यांनी त्या मुलाला पाहिलं. त्या आड दुकानदार आपल्या खुर्चीतून उठून बाहेर वाकून नमस्कार घालून सांगितलं, मालक तुमची पट्टी सापडलेली आहे. भोसले काकाचा मुलगा दुकानात त्यांच्या रूम मध्ये गेला. ते भोसले काकाच्या मुलाच्या हातात त्या आड दुकानदाराने पट्टी दिली. पहिल्या 10 कंटेनर बेदाण्याला 10 लाख रुपये आलेले होते, पण राहिलेल्या 6 कंटेनर बेदाण्याला 16 लाख रुपयाची पट्टी त्या मुलाच्या हातात दिली. तो मुलगा तो पट्टी घेऊन आपल्या घरी आला आणि वल्लासने सांगितलं, मला मी गेल्याबरोबर आड दुकानदाराने खिडकीतून पाहिलं आणि बाहेर येऊन वाकून नमस्कार घालून मला सांगितलं, तुमची पट्टी भेटलेली आहे आणि आपल्या पहिल्या 10 कंटेनर बेदाण्याला 10 लाख रुपये आलेले होते, पण राहिलेल्या 6 कंटेनर बेदाण्याची 16 लाख रुपयाची पट्टी त्याने आपल्याला दिलेली आहे. मंडळी, त्याच दिवशी मामांच्या या 1 नंबर पालखीचा मुक्काम त्या साळवा गावामध्येच होता. भोसले काकाने आपल्या घरची सर्व मंडळी घेतली आणि पालखीवर आले. दर्शन घेतलं, कारभारीची गाठ घेतली आणि कारभारीसने भेटून सांगितलं, बाळमामा माझ्या नवसाला पावलेले आहे, त्या ठिकाणी मला काहीतरी दान द्यायचं आहे. त्यावेळेला कारभारीने सांगितलं, तुम्हाला जे काही दान द्यायचं असेल ते या दक्षिणा पेटीत आणून नेऊन टाका. त्यावेळेला भोसले काकांनी सांगितलं, कारभारी, माझं इथं काहीतरी नाव राहिलं पाहिजे म्हणून मला देणगी द्यायची आहे. त्यावेळेला कारभारीने सांगितलं, ही लक्ष्मी अंधारात आहे, त्यासाठी तुम्हाला काय करता येत असेल तर बघा. भोसले काका संध्याकाळी घरी गेले. सकाळी आरतीसाठी पालखीवर आले. आरती घेतली, महाप्रसाद घेतला, कारभारीसने घेतले आणि पुण्याला गेले. त्यावेळेला 16-17 वर्षापूर्वी मंडळी 1.5 लाख रुपयाचं जनरेटर खरेदी केलं आणि 1 नंबर पालखी ते आणून अर्पण केलं आणि ते जनरेटर आज तागाय 6 वर्ष ते 6 महिने झालेले आहेत. आता त्या ठिकाणी नवीन जनरेटर घेतलेलं आहे, पण जुनं पहिलं जनरेटर अजून सुद्धा त्या पालखीवरच आहे. 16-17 वर्षापूर्वीची गोष्ट आहे मंडळी. मामाने सांगितलेलं आहे, जो कोणी मला आहे म्हणेल त्याला मी आहेच, नाही म्हणेल त्याला मी नाही. मला कुठूनही हाक मारा, मी तुमच्या पायाच्या टाचाखाली उभा आहे. मंडळी, ज्या वेळेला मामाने समाधी घ्यायच्या अगोदर गुरु करून घेतलेले नव्हता. मामासने आकाशवाणी झाली, बाळू तू गुरु करून घे करायचा. मामाने गुरु करायच्या अगोदर मामा लोकांच्या अडचणी सोडवत होते, पण कोणाकडे 1 पैसा सुद्धा घेत नव्हते. फुकट अडचणी सोडवून देत होते. आणि मामाने मग त्यावेळेला विचार केला, म्हणले
आज तागायत आपण लोकांच्या अडचणी फुकट सोडवतोय. इथून पुढं कुणाची अडचण फुकट सोडायची नाही. एका व्यक्तीकडून 1 रुपया घ्यायचा आणि त्याचं काय असेल ती अडचण सोडवायची. आणि ते जमा झालेले पैसे आपण एका ठिकाणी ठेवायचे आणि ते पैसे न मोजता जो कोणी सांगेल तोच माझा गुरु. आणि त्यावेळेपासून मामानी एका व्यक्तीकडून 1 रुपया घेऊन एक अडचण सोडवायला सुरुवात केली. आणि ते जमा झालेले पैसे मामांचा एक मरग्या नावाचा गडी होता आणि त्या मरग्या गाड्याजवळ ठेवले होते. आणि ते पैसे ते मरग्या गडी आपल्या डोक्याला पागोटा फेटा घालत होता, त्या फेट्यात ठेवत होता. बरेच दिवस असे निघून गेले. मामांची पालखी गारगोटी गावामध्ये मुक्कामाला होती. गारगोटीच्या पूर्वेला मामांच्या पालखीचा मुक्काम होता आणि गारगोटीच्या पश्चिमेला एक दत्ताचं मंदिर आहे. मामा दुपारी बसल्या बसल्या भक्तगणासने म्हटले, अरे चला म्हणले आपण दत्ताचं दर्शन घेऊन येऊया. म्हणून मामानी भक्त मंडळी दत्त मंदिरात गेले. ज्यावेळेला दत्त मंदिराजवळ गेल्यानंतर त्या ठिकाणी मुळे महाराज बसलेले होते. त्या ठिकाणी मामा गेल्याबरोबर मुळे महाराजांनी मामासनी विचारलं, अरे बाळू तो आलायस पण माझा दक्षिणा आणलेला नाही. त्यावेळेला मामाने मुळे महाराजांनी विचारलं, किती आहे ते तरी सांगा. त्यावेळेला मुळे महाराजांनी सांगितलं, बाळू तू पाठीमागं लोकांच्या अडचणी फुकट सोडवत होतास, पण माझ्यासाठी तू प्रत्येक एका व्यक्तीकडून 1 रुपया घेऊन तू पैसे जमा केलेले आहेत आणि ते पैसे तुझ्या त्या मरग्या गाडीच्या पागोट्यात आहेत. तू 120 लोकांची अडचणी सोडवलेले आहेत. 120 रुपये त्या मरग्या गाडीच्या पागोट्यात आहेत. मामा तिथून आले, मरग्या गाड्याला जवळ बोलावून घेतलं आणि ते पैसे मोजून पाहिले तर बरोबर 120 रुपये भेटले. त्यावेळेला त्या मरग्या गाड्याजवळ सांगितलं, हे पैसे दत्त मंदिरात जा आणि त्या ठिकाणी माझे गुरु मुळे महाराज बसलेले आहेत. त्या ठिकाणी त्या मुळे महाराजांनी पैसे माझे देऊन ये. मरग्या गाडी गेला आपला. मुळे महाराजांनी ते 120 रुपये दिले. मुळे महाराजांनी त्यातले 6 आणे, पहिले 1 आना म्हणजे 6 पैसे होते, असे 36 पैसे त्या मुळे महाराजांनी त्या मरग्या गाड्याजवळ दिले आणि सांगितलं, हे मरग्या, हे 6 आणे माझ्या बाळूला तो दे. आणि जे बाळूने पैसे मला दिलेले ते पैसे मी पंढरपूरला गेल्यानंतर पंढरपूरच्या आंधळ्या पांगळ्या लोकांनी, घाटावल्या लोकांनी दान करणार आहे. त्या मरग्या गाड्याने ते 6 आणे घेतले आणि गारगोटी ते येताना त्यांनी त्यातले 2 आणे म्हणजे 12 पैसे त्याच्या बिडी काढी करता खर्च केले आणि 4 आणे मामासने आणून दिले. मंडळी 2-3 वेळा मुळे महाराज पंढरपूरला गेले, पण मामाने दिलेले दक्षिणा मुळे महाराज विसरून जात होते. मुळे महाराजांनी एक वेळ संडासचा आजार सुरू झाला. काही केल्यानं दवाखान्याला केला, काही केलं, पण आजार काय बरोबर होईना. शेवटी मुळे महाराजांच्या लक्षात आलं, बाळूने दिलेले पैसे आपल्याजवळ आपण सांगितलेलं होतं, पंढरपूरला गेल्यानंतर पंढरपूरच्या आंधळ्या पांगळ्या लोकांनी आपण दान करणार आहे आणि ते पैसे मी विसरून गेलेले आहे, त्यामुळेच मला हा त्रास होतोय. ते मान्य केल्यानंतर मुळे महाराजांचा आजार थांबला आणि मरग्या गाडीने जे 2 आणे खर्च केलेले होते त्या मरग्या गाडीच्या डोक्यात एक जखम झाली. दवाखाना करतोय केला त्यांनी, देवदेवरशी केला, पण त्या मुळे मरग्या गाडीची जखम काय बरी होईना. शेवटी एके दिवशी मामासनी मरग्या गाडीने सांगितलं, मामा माझ्या डोक्यात एक जखम झालेली आणि ती काही बरी होईना. मामा म्हटले, दवाखान्यात जा, मी सगळं करून बसलोय, पण तुमच्याशिवाय माझा इलाज होत नाही. त्यावेळेला मामाने सांगितलं, माझ्या गुरुने तुला 6 आणे दिलेले होते, त्यातले 2 आणे तू खर्च केलेले आहे, त्या कर्माचे फळ तुला भोगावं लागणार आहे. मरेपर्यंत तुझ्या डोक्याची जखम बरी होणार नाही. तर त्या मरग्या गाडीच्या डोक्याची जखम मरेपर्यंत बरी झालेली नाही. त्यानंतर मंडळी
मुळे महाराजांनी मामांची शिष्याची परीक्षा घ्यायची ठरवली. मुळे महाराज जातीने शेट्टी समाजाचे आणि मामा जातीने धनगर समाजाचे. मुळे महाराज शेट्टी समाजाचे असताना मटण खात होते आणि मामा धनगर समाजाचे असताना शाकाहारी होते. मुळे महाराजांनी एके दिवशी विचार करा म्हणजे आपण बाळूची परीक्षा घ्यायची आहे, बोकड कापायचं, बाळूला बोलवायचं आणि जेवण मटण जीव घालायचं. मुळे महाराजांनी आपल्या भक्तगणांनी बोलवलं आणि सांगितलं बोकड कापा. बोकड कापलं आणि एका भक्ताला दोन भक्ताला सांगितलं जावं म्हणले गावाच्या खालचं बाळू मेंढपाळ ज्या ठिकाणी आहे आणि त्याला सांगा मुळे महाराजांनी तुम्हाला आणि तुमच्या भक्तगणांनी जेवणासाठी बोलवलेलं आहे. मुळे महाराजांचा सेवेकरी गेला आणि मामाने सांगितलं मुळे महाराजांनी तुम्हाला आणि तुमच्या भक्तगणांनी जेवणासाठी बोलवलेलं आहे. मामा हो म्हटले. मामाने भक्त मंडळी घेतली आणि मुळे महाराजांकडे आले. दर्शन मंदिराजवळ आल्यानंतर लांबूनच दृश्य पाहिलं. मटण शिजत होतं, स्वयंपाक चालू होता. मामा काही बोलले नाही, पण मामांचे शिष्य माग विचार करत होते आपले मामा गुरु आहेत आणि मामा शाकाहारी आहेत. या ठिकाणी तर मटण शिजतंय, मटणाचा कार्यक्रम आहे, काय करायचं. पण कोणीही कोणाला बोलत नव्हतं, गप्प होते. स्वयंपाक तयार झाला आणि मुळे महाराजांनी मामासनी बोलावलं. बाळू तू आणि तुझे सेवेकरी तुझे भक्तगण स्वयंपाक तयार झालेला आहे, पंक्तीला बसा. मामाने आपले भक्तगणांनी बोलवलं आणि पंक्तीला बसले. मुळे महाराजांनी आपल्या शिष्याशी सांगितलं वाढ चालू करा. प्रत्येकाने वाढ चालू झाली. प्रत्येकाच्या ताटात मटणाची भाजी वाढलेली होती, भाकरी वाढलेली होती. वाढ तयार झाली आणि मुळे महाराजांनी बाळूमामाशी सांगितलं बाळू करा बोला कुंडलीचा गजर आणि करा जेवणाला सुरुवात. ज्या वेळेला बाबाने बोला कुंडलीचा गजर केला त्यावेळेला त्या ताटात मटणाच्या ऐवजी वांग्याची भाजी झालेली आणि त्यावेळेला मुळे महाराजांनी सांगितलं बाळू शिष्य असावा तर असा. इथून पुढं 1948 साली गुढीपाडव्या दिवशी गुढी उतरेपर्यंत मी तुझी अखंड सोबत करीन आणि तू आता लोकांचं बघ मी देवाचं बघतो. तर मंडळी मुळे महाराजांनी 1948 साली गुढीपाडव्या दिवशी गुढी उतरल्यानंतर गारगोटीमध्ये समाधी घेतलेले आणि त्यानंतर 18 वर्षांनी 1966 साली मामानी आदमापूर नगरी समाधी घेतलेले. बोला 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 बाळूमाच्या नावानं सांग बरे, बाळूमाच्या मेंढी माऊलीच्या नावानं सांग बरे, बाळूमाच्या कृष्णा घोड्याच्या नावानं